संतोषकडे एक नजर टाका. त्याच्या पांढऱ्या शुभ्र कपड्याला बैमानी लबाडी चोरी किंवा कुठला आणखीन वाईटपणा याचा तिळा इतका सुद्धा काळा दाग नाही. संतोष इज दॅट पर्सन. He is need of society and he is need of public. Not only Santosh but who may be like that Santosh. He is need of society and he is need of public. संतोष समाजाची गरज आहे, पब्लिकची गरज आहे. आमची छाती जरी कोण फाडून बघितली तर मध्ये फुल दिसल आणि मुंडे साहेब दिसतील. तोचे 12 वर्ष मदतीचा हात म्हणून मदत करण्यात गेले. 8 दिवस म्हणजे इथून मागे मी काय केलं आहे, सध्या मी काय करतो आहे आणि इथून पुढे मला काय करायचं आहे याचं चिंतन, याचा विचार करण्याचा दिवस म्हणजे वाढदिवस. वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित आपण सर्वांना माझा रामराम नमस्कार. जय भीम, आदाब, जय शेवालाल, जय मल्हार. या भारत मातेच्या कुशीत जन्मलेले सर्व साधू संत आणि सर्व महापुरुष या भारत मातेच्या कुशीत जन्मलेले सर्व साधू संत आणि सर्व महापुरुष, मग त्यात माझी ज्ञानाई असेल, त्यात माझी तुकाई असेल, त्यात माझी भीमाई असेल, त्यात माझी शिवाई असेल, त्यात माझी माता अहिल्यादेवी असेल, की त्यात माझी स्वतःचा मुलगा पाठीला बांधून युद्ध करणारी महाराणी लक्ष्मीबाई असेल, सर्वांठाई आदरभाव व्यक्त करतो. संतोषच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एवढे मोठे जमलात, तुमच्या उपस्थितीची दाद देतो. तुमच्या उपस्थितीचं अभिनंदन करतो, स्वागत करतो. तुमच्या या लक्षणीय उपस्थितीचं कौतुक करतो. त्यासाठी काही मान्यवरांचीही उपस्थिती आहे. त्यामध्ये पालकमंत्री आमच्या लाडक्या मेघनाताई दीदी साहेब, भागवतरावजी कराड साहेब आले नाहीत वाटतं, संजयजी कवडगे साहेब, देवदासरावजी राठोड साहेब, आमचे गोविंदाना केंद्रे साहेब, किरण पाटील, आमचे परम मित्र, जुने मित्र आदरणीय रोकडे दादा, आमच्या आदरणीय प्रेरणाताई वरपुडकर, आमचे भाई ज्ञानोबा मुंडे, सुभाषराव कदम, लिंबाजीराव अण्णा टोले, भरतजी घनदाट, ढेले साहेब. तसं तर जमलेले सर्वच मान्यवर आहेत. सर्वांच्याच नावाचा नामोल्लेख झाला पाहिजे, केला पाहिजे. परंतु सर्वांचं नाव
घेणं वेळेअभावी शक्य नसलं तरी मी सर्वांठाई आदरभाव व्यक्त करतो. मित्रो, वाढदिवस बर्थडे म्हणजे काय? वाढदिवस म्हणजे इथून मागे मी काय केलं आहे, सध्या मी काय करतो आहे आणि इथून पुढे मला काय करायचं आहे याचं चिंतन, याचा विचार करण्याचा दिवस म्हणजे वाढदिवस. तो आज चिरंजीव संतोषचा वाढदिवस आहे. संतोषचे काही लोकांनी केलं वर्णन. संतोषचे 12 वर्ष मदतीचा हात म्हणून मदत करण्यात गेले आणि तो जी मदत करतो त्या मदतीमध्ये त्याला आनंद वाटतो. 12 वर्षे गेले. आज ताई आम्ही अगदी रक्तानं बीजेपी मध्ये आहोत बरं का. आमची छाती जरी कोण फाडून बघितली तर मध्ये फुल दिसल आणि मुंडे साहेब दिसतील. त्या बीजेपी मध्ये संतोष काम करीत आहे. संतोष ज्या निष्ठेनं, ज्या आदरानं, ज्या प्रेरणेनं आणि ज्या आशा अपेक्षेनं काम करतो आहे, त्या आशा अपेक्षा ह्या सगळ्या पूर्ण होतील हे तुमच्या उपस्थितीनंच मला दिसत आहे. संतोष एक असा मुलगा आहे ताईसाहेब, संतोषकडे एक नजर टाका. त्याच्या पांढऱ्या शुभ्र कपड्याला बैमानी, लबाडी, चोरी किंवा कुठला आणखीन वाईटपणा याचा तिळा इतका सुद्धा काळा दाग नाही. दॅट इज नेम इज संतोष. तसं तर पेठ शिवणीवासियांचे किती उपकार मानावे हेच कळत नाही. आमच्या ताई, आम्ही संतोषचे आई वडील दोघं बी आलोत, इथं आहोत. आम्ही जितकं संतोषवर प्रेम करतो, मायबाप जेवढं प्रेम करतात त्याच्यापेक्षा जास्त जगात कोणी करू शकत नाही, हे सत्य आहे. परंतु पेठ शिवणी एक असं गाव आहे, पेठ शिवणीचे असे मायबाप आहेत. आम्हा मायबापाच्या नंतर मायबापासारखं जर कुणा प्रेम संतोषवर केला असेल तर त्या गावाचं नाव पेठ शिवणी आहे. आमच्या सुनबाई जिल्हा परिषदसाठी उभ्या आहेत. तुमच्या सर्वांच्या वतीनं सविताताई निवडून आली असं म्हणू का? निश्चितच तुमच्या आशीर्वादामध्ये ती ताकद आहे. संतोष is that person. He is need of society and he is need of public. Not only Santosh but who may be like that Santosh. He is need of society and he is need of public. संतोष समाजाची गरज आहे, पब्लिकची गरज आहे. म्हणून
जाता जाता जास्त वेळ न घेता मुद्दाम मेघनाताई साहेबांना सांगतोय बरं का, ताईसाहेब, संतोष तुम्हा सर्व पेठशिवणी वासियांच्या मान्यवर व्यासपीठाच्या आणि विशेषतः करून बोर्डीकर ताई, मेघनाताई, हे तुमचं नाव असलं तरी आमचं लाडकं नाव दीदी आहे. दीदी, तुमच्या सर्वांच्या, संतोषला तुम्हा सर्वांच्या स्वाधीन करतो आणि मी माझ्या 2 शब्दाची रजा घेतो. धन्यवाद.